हाय नमस्कार. तर चाललाय बघा देवाचा भोग. आता लक्षात आलं, माझ्या लक्षातच आलं नाही. तूप टाकून भाजून घ्यायला लागले मी. तूप टाकून त्यासाठी विलायची बारीक करते. काजू बदाम नाही आणलेले, महाग दोन याचं 10 रुपयाचं द्या म्हणलं, नाही म्हणलं. नाही म्हणल्यावर काय करायचं, गरीबाचा आहे का. देवा धर्माला आणायचं म्हणा, पण माझ्याकडे जेवढं होतं तेवढ्यात आपण भागवतो. काय देव म्हणतच नाही की मला 5 पकवान देवामध्ये पाहिजे, बरोबर आहे की नाही. देवाला भोळी भक्तीच आवडीने खात होते. तर ही मस्त अशी लाल झडक भाजून घेतली. आता मी मस्त अशी लाल भाजून घेतली. विलायची बारीक करून घेते. दिसली का, मस्त अशी भाजून घेतली. आता ही ताटात आता मी कढईतच करणार आहे, कारण मला का कुकर मध्ये करू काय समजना. पण कुकर मध्ये नको, व्यवस्थित नाही लागत. तर तूप टाकले आणि त्याच्यात मी हे खोबरं बारीक करून घेतले, म्हणजे तुकडं तुकडं भाजून घ्यायचं. लाल असं खोबरं भाजून घ्यायचं. बघून गरम पाणी करते नाही शिजत. लाल असं भाजून घेतलंय बघा मी. दिसतंय का तुम्हाला, सांगा मला. हो का, लाल असं भाजून घेतलेलं आहे. आता याला तडका देणार. आता तडका दिला त्याला तेलाला. आता ही याच्यात टाकून द्यायचं. कुणाकुणाच्या बदला खावायची नाही का, बनवायच्या वेगळ्या वेगळ्या असतात, बरोबर आहे का नाही. पण जसं बी बनवलं, आता ही विलायची कुठलेली याच्यात द्यायची टाकून. मी फक्त विलायची टाकणार आहे. मग सुठी बडीशेपी टाकतात, पण नाही आवडत, कारण एकदा केली कुणी खाल्लीच नाही, तर हाय अशी फेकून दिली. साधी सिंपलच छान लागते. तर आता हे टाकून घेतले. तर आता मी गुळ फोडून घेते. जरा मोठा मोठा टाकते ना का, एवढ्याने बारीक करायला लय वेळ लागेल. हा दिसला. आता मी बारीक करून घेतलं. आता याला उकळी आली, बघू शकताय, उकळी आली बारीकशी. आता हे याच्यात टाकून द्यायचं. त्याला वेळ नाही लागत, पण भरपूर अशी छान चविष्ट लागते.
आणि याच्यात 12 पकवान टाकलं ना तरी जीवाला खाऊ वाटत नाही. आणि साधी सिंपल जेवढी असेल तेवढी चव बी देते आणि खायला पण ह्याचा कलर नंतर बदलतो. तर ह्याचा आता मोदक बनवायला माझ्याकडे हे नाही, नाहीतर आता मी तरी पण तुम्हाला मी दाखवणार आहे की मी कसं केलंय देवाला भोग. बरोबर आहे. आता याला एक उकळी चांगली आणून देते. तर थांबा जरा बघू आपण. तर बघा मस्तपैकी अशा आता शिजायला वेळ लागणार आहे. आणि तुम्ही म्हणसान की मग ताई तू तिथे दाखवली का नाही, तर मी कदाचित फोटो काढन आणि ते मला टायटल काय ठेवता येत नाही. जमलं त्यांनी गाणी तर आता आरतीला आपण घेऊन जाणार आहे, त्यामुळं का नाही मी रिक्स घेणार नाही, कारण कॉपीराईट लागतं आपल्याला. तिथं गाणी असतात चालू आणि आपण तिथं म्हणू शकत नाही की आपल्या हेडवसाठी की तुम्ही हेडव बंद करा मला हेडव काढायचं, हे तुम्ही गाणी बंद करा मला हेडव काढायचं, असं आपण बोलू शकत नाही. बरोबर. आपल्यासाठी आपण काय आता कंटेंटसाठी करत नाही कोणची गोष्ट. फक्त मी तुम्हाला दाखवलं की मी भोग तयार केलाय. आता ही आरतीपर्यंत मस्तपैकी अशी छान मस्त शिजते. तर जमलं तर मी छोटा हेडव काढीन, जर नाही जमलं तर नाही काढणार. पण मी तुम्हाला सांगितलं होतं सकाळी की मी संध्याकाळच्या आरतीला बनवणार आहे, तर मी बनवले मस्तपैकी असं. आता याला कलर असा मस्त येतोय. आणि आपल्याला कलर टाकायचा असेल ना तरी पण आपण टाकायचा कलर, कारण कलर खायचं कलर असतात ना ते टाकून टाकायचं जी छान दिसेल. मी हिरवा आणि लाल टाकणार आहे नॉर्मल, फक्त भो छान दिसावं म्हणून. तर चला, हेड्या आवडला असलं तर नक्कीच लाईक करा. आणि कशी वाटते आमच्या गावाकडला म्हणजे लापशी ते सांगायला विसरू नका. आता तुम्ही म्हणता ताई मोदक हे आणायचं का, माझ्याकडे तेवढी अवकात नाही. जेवढं माझ्याच्याने 5 बोटाने जमतंय तेवढं मी करते. तर देव काय म्हणत नाही मला 5 पकवान आणा, जसं आहे तसं देव त्याच्यात भाजी भाकरी त्याचं समाधान असतं. तर हे आवडलं असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. चला बाय.